हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्सचा पार्ट नंबर 3. याच्या अगोदरचा व्हिडिओ म्हणजेच पार्ट नंबर 2 जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आज आपण बघूया डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणजेच काय, तर पोलन ग्रेन्सपासून पुढे जाऊन कसं मेल गॅमेटोफाइट फॉर्म होतो. आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्ट्रक्चर ऑफ अँथर, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स. तर हे पोलन ग्रेन्स अँथरमधून कसे फॉर्म झाले, तर वेन द अँथर मॅच्युअर्स इट डिहायड्रेट्स अँड द मायक्रोस्पोर टेट्रास आर डिसोसिएट अँड द मायक्रोस्पोर्स डिसोसिएट फ्रॉम इच अदर. म्हणजे जेव्हा अँथर मॅच्युअर होतो तेव्हा तो डिहायड्रेट होतो. डिहायड्रेशन झाल्यानंतर काय होतं, हे काय मायक्रोस्पोर आहेत ते एकमेकापासून डिसोसिएट होतात अँड दे डेव्हलप इन टू पोलन ग्रेन्स. देन देर आर थाउजंड ऑफ पोलन ग्रेन्स विच रिलीज with dehiscence of anther. Dehiscence of anther म्हणजे breakdown of or splitting of anther and the thousands of pollen grains are released. These pollen grains undergoes two mitotic division. The first mitotic division which produces vegetative cell and generative cell. The vegetative cell, आता इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. तर इथं बघा, हे फर्स्ट डायग्राम आहे, ते पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलेलंच आहे. आता त्यानंतर जेव्हा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होते, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन फॉर्म्स वन इज व्हिजिटेटिव्ह सेल, दिस वन इज व्हिजिटेटिव्ह सेल आणि अनदर वन इज जनरेटिव्ह सेल. आता व्हिजिटेटिव्ह सेल इज बिगर, नेकेड, रिच इन फूड विथ इरेग्युलर शेप न्यूक्लियस. इथं काय असणार आहे, ही सेल आहे व्हिजिटेटिव्ह सेल, ती काय बिगर आहे, इट इज रिच इन फूड अँड द न्यूक्लियस इज इरेग्युलर शेप्ड. देन जनरेटिव्ह सेल, इथं जर तुम्ही बघितलं तर काय जनरेटिव्ह सेल, इट इज स्मॉल थिन वॉल्ड अँड फ्लोट्स इन सायटोप्लाझम ऑफ व्हिजिटेटिव्ह सेल. दिस जनरेटिव्ह सेल इज फ्लोट्स इन सायटोप्लाझम ऑफ व्हिजिटेटिव्ह सेल. नेक्स्ट इज इन सेकंड मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे आता फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय झालं, तर तिथं दोन सेल फॉर्म झालेले आहेत, एक व्हिजिटेटिव्ह सेल आणि दुसरी जनरेटिव्ह सेल. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय होतं, इन सेकंड मायटोटिक डिव्हिजन द जनरेटिव्ह सेल गिव्ह राईज टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. म्हणजे काय, तर इथं दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स फॉर्म होतात. हे दोन नॉन मोटाईल गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत. मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस इन पोलन ग्रेन. म्हणजे जी काय मायटोटिक डिव्हिजन आहे जनरेटिव्ह सेलची, ती एकतर कुठं फॉर्म होईल, पोलन ग्रेनमध्ये, अदरवाईज इट विल बी फॉर्म इन पोलन ट्यूब. म्हणजे हे जे काय मेल गॅमेट्स आहेत, एकतर इथं तयार होतील, म्हणजेच कुठं पोलन ग्रेनमध्येच, अदरवाईज ते कुठं तयार होतील, पोलन ट्यूबमध्ये तयार होतील. आणि ह्या स्टेजला काय होईल, तर पोलन ग्रेन्स विल शेड फ्रॉम अँथर. तर इथं पोलन ग्रेन्स काय होतील, शेड होतील इन मोस्ट ऑफ अँजिओस्पर्म्स. नेक्स्ट, आतापर्यंत आपण सगळं जे काय मेल रिप्रोडक्टिव्ह वल आहे म्हणजे अँड्रोशियम, त्यानंतर त्याचं जे काय इंडिव्हिज्युअल मेंबर आहे स्टॅमेन, त्यानंतर बघितलं आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, हे सगळं स्टडी केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल ऑफ फ्लावर, दॅट इज गायनोशियम अँड इट इज ऑल्सो नोन ॲज पिस्टिल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज नोन ॲज कार्पेल, दॅट इज मेगा स्पोरोफिल. जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह वर्लमध्ये स्टॅमेन आणि त्यालाच काय म्हटलं जातं, आपण मायक्रोस्पोरोफिल म्हटलं जातं, तसंच इथं काय असणार आहे, मेगास्पोरोफिल. द टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स, ओवरी, स्टाईल अँड स्टिग्मा. दिस इज ओवरी, this stalk is known as style and this is stigma. Okay, then the flower with many free carpels called as apocarpus. आता आपण कार्पेल बघितलं, काही फ्लॉवर्समध्ये हे कार्पेल्स कसे असतात, तर फ्री असतात. इथं दिसेल आपल्याला की एक इंडिव्हिज्युअल कार्पेल आहे, सगळे जे आहेत ते एकमेकापासून कसे आहेत, फ्री आहेत, तर त्याला ॲपोकार्पस असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल काय, मायकेलिया. नेक्स्ट इज द फ्लॉवर्स विथ मेनी फ्युज्ड कार्पेल्स. हे कशा असतात, इथं जे काही कार्पेल्स आहेत ते एकमेकाला फ्यूज झालेले आहेत. आता हा जो पार्ट आहे तो तुम्ही झूम करून बघू शकता, हे सगळे कार्पेल्स एकमेकाला कसे फ्यूज्ड आहेत आणि ह्यांना काय म्हटलं जातं, सिन कार्पस, सिन फ्यूज्ड कार्पस. म्हणजे इफ कार्पेल्स आर फ्यूज्ड विथ इच अदर देन सच फ्लावर्स आर नोन ॲज सिन कार्पस फ्लावर्स अँड द एक्झाम्पल इज ब्रिंजल. असंच जर काही जे काही ओव्हिल्स आहेत, आता ओव्हिल्स हा जो काही पार्ट आहे ओव्हरीचा, त्याच्यावर सुद्धा इथं क्लासिफिकेशन झालेलं आहे की uni-ovulate ovaries and multi-ovulate ovaries. As name suggests that if there is single ovule, it is uni-ovulate. An example is paddy, wheat, mango. आता मँगोमध्ये आपल्याला माहिती आहे की एक सिंगल सीड आहे कारण ओव्ह्यूल डेव्हलप इन टू सीड्स. सो
सिंगल ओव्ह्यूल असेल म्हणजे सिंगल सीड असेल तर त्याला काय म्हणणार आपण युनि ओव्ह्युलेट. आणि तिथं जर आपण टोमॅटो बघितलं, टोमॅटो किंवा लेडीज फिंगर, तर ह्याच्यामध्ये सीड्स कसे असतात ते मेनी ओव्ह्युल्स, दॅट इज मेनी सीड्स आर प्रेझेंट. सो दीज आर नोन ॲज मल्टी ओव्ह्युलेट. नाव we have to study the structure of ovule, but here name is anatropous ovule. Why anatropous ovule? Because it is inverted ovule, so name is anatropous ovule. आता आपल्याला ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघायचं आहे. ओव्ह्यूल डेव्हलप्स इन ओव्हरी अँड अटॅच टू प्लॅसेंटा बाय फनिक्युलस और फनिकल. आता इथे हे जे काही सगळे स्ट्रक्चर आहेत ते आपल्याला वन बाय वन स्टडी करायचे आहेत. फर्स्ट स्ट्रक्चर बघा फनिकल. तर हे जे काही स्ट्रक्चर दिसतं फनिकल, it develops in ovary and attached to placenta. Here it is placenta. त्यामुळे हे जे काही फनिकल आहे ते कशाला अटॅच असेल? प्लॅसेंटाला. म्हणजे ओव्ह्यूल हे प्लॅसेंटाला अटॅच होण्यासाठी जे काय असणार आहे ते असेल फनिकलस और फनिकल. नेक्स्ट टू फनिकल. फनिकलस इज अटॅच टू मेन बॉडी. म्हणजे हा फनिकल इकडं प्लॅसेंटाला अटॅच आहे, पण इकडं ज्या मेन बॉडीला अटॅच आहे तिथं काय नाव असणार आहे? हायलम. इट इज नोन ॲज हायलम. Then there is a narrow opening at the apex. It is known as micropyle. इथे एक नॅरो ओपनिंग दिसतं आहे, त्या स्ट्रक्चरचं नाव काय असेल? मायक्रोपाईल. देन मायक्रोपाईल डायरेक्टेड टुवर्ड्स डाऊनवर्ड. आता हे जर आपल्याला आपण बघितलं की मायक्रोपाईल कुठे आहे तर डायरेक्टेड डाऊनवर्ड्स, सो इट इज नोन ॲज एनाट्रोपस. ओके. नेक्स्ट देअर इज अ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू विथ टू कवरिंग. हा जो काय त्याच्या सेंट्रलला, म्हणजे इथं तुम्ही बघा एक आहे आपलं काय आउटर इंटेग्युमेंट आणि नेक्स्ट आहे त्याच्या काय इनर इंटिग्युमेंट. हे जे दोन्ही मिळून काय असणार आहे? सेंट्रल पॅरेन्कायमॅटसचे टिश्यू आहे, म्हणजेच कवरिंग आहे, त्यालाच आपण इंटिग्युमेंट्स म्हटलं जातं आहे. आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट, आणि इट इज नोन ॲज न्यूसेलस. नेक्स्ट इज द बेस ऑफ ओव्ह्यूल. आता या बाजूला हा काय म्हणजे मायक्रोपाईलच्या बरोबर अपोजिट डिरेक्शनला काय आहे? बेस, आणि त्यालाच आपण चॅलेंजर म्हटलं जातं. त्यानंतर ओव्हल मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ सॅक ओव्हल. आता हे सगळे स्ट्रक्चर झाल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे असणार आहे तर ती कोणती आहे बघा? द ओव्हल मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ सॅक एम्बिडेड इन न्यूसेलस. हे न्यूसेलस म्हणजेच आपण काय म्हटलं तर आउटर इंटिग्युमेंट इनर इंटिग्युमेंट हे झाल्यानंतर बरोबरमध्ये सेंटरला एम्ब्रिओ सॅक आहे. ओव्हल मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ सॅक एम्बिडेड इन न्यूसेलस. स्ट्रक्चर बघा परत एकदा. सगळ्यात जे प्लॅसेंटाला मेन बॉडी प्लॅसेंटा अटॅचमेंट असणार आहे जिथं त्याला काय म्हटलं आपण? फनिकल. त्यानंतर जिथं फनिकल मेन बॉडीला अटॅच असेल तो हायलम. त्यानंतर जे काय ओपनिंग आहे ते मायक्रोपाईल. मायक्रोपाईल नंतर काय असेल तर टू कवरिंग असतील. टू कवरिंग्स हे कशापासून म्हटले? सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू, आउटर अँड इनर, आउटर इंटिग्युमेंट अँड इनर इंटिग्युमेंट, and then base of ovule, that is chalaza. And last but not least, it is oval multicellular embryo sac, which is the most important structure in ovule. This is the structure of anatropous ovule. Now megasporogenesis. What is megasporogenesis? That is formation of haploid megaspore from a diploid megaspore mother cell. Formation of haploid megaspore from diploid megaspore mother cell, that is MMC. तर काय फॉर्म होणार आहे? हॅप्लॉइड मेगास्पोर. कारण हॅप्लॉइड मेगास्पोर अँड म्हणजेच काय असेल? फिमेल गॅमेटोफाईट असेल, आणि त्यानंतर मेल गॅमेटोफाईट. हा दोन्ही म्हणजे हे दोन्ही हॅप्लॉइड गॅमेट्स एकत्र येऊनच पुढे काय होणार आहे? डिप्लॉइड झायगोट होणार आहे. पण हे हॅप्लॉइड मेगास्पोर आहे ते कशापासून फॉर्म होईल? डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल म्हणजेच MMC पासून. तर ह्याचं फॉर्मेशन कसं होतं तर ह्याच्या सगळ्या स्टेज आपण वन बाय वन बघणार आहोत. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. जसं आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट बघितलं तसंच इथं काय असणार आहे? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. फर्स्ट मेगास्पोर मदर सेल, दॅट इज MMC, अंडरगोज मिओसिस टू फॉर्म द टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल. दीज आर नोन ॲज मेगास्पोर. जसं आपण याच्या अगोदर बघितलं की टेट्राड ऑफ मायक्रोस्पोर, दीज आर मेल गॅमेट्स, and here female gametes, that is megaspore. इथं काय होतं? टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल, मिओसिस, आणि त्यानंतर फॉर्मेशन ऑफ टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल्स. आता तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. हे काय तर मेगास्पोर मदर सेल, इट इज डिप्लॉइड, रिमेंबर. देन देर इज मिओसिस. मिओसिस म्हणजेच काय असणार आहे? फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. तिथे काय होतं तर
हे जे काही 4 हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म होतात, तर ह्याच्यामधले जे काही फर्स्ट 3 आहेत तर ते ॲबॉर्ट होतात म्हणजेच काय डिजनरेट होतात आणि ओनली लोएस्ट वन इट इज फंक्शनल अँड इट फॉर्म द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. हे कशामध्ये फॉर्म होतो तर तीच असणार आहे की फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. इथं काय तर MMC इट अंडरगोज मियोसिस, फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स, फर्स्ट 3 डिजनरेट अँड ओनली लोएस्ट वन इज फंक्शनल विच अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. आता काय होतं तर हे जे काय एक मेगास्पोर हा आहे म्हणजे जो फंक्शनल आहे लास्ट वन तो काय होतो तर पुढचे 3 स्टेज म्हणजे त्याचं 3 मायटोटिक स्टेजेस होतात, डिव्हिजन होतात आणि त्याच्या पुढं बघा तर इथं काय फॉर्म होतं तर इथं 8 न्यूक्लिया फॉर्म होतात आणि 8 न्यूक्लिया कशा फॉर्म होतात इथं तर आपण काय म्हटलेलं आहे की 3 स्टेजेस आहेत म्हणजे 3 डिव्हिजन होणार आहेत. 3 डिव्हिजन होणार म्हणजे काय होणार आहे तर इथं पहिल्यांदा 2 न्यूक्लिया फॉर्म होणार. 2 न्यूक्लिया फॉर्म झाल्यानंतर काय होतील ते अपोजिट पोलला जाणार आहेत. त्यानंतर हे परत अजून एकदा त्याचे फॉर्म म्हणजे डिव्हिजन होणार. त्यानंतर ते 2चे काय होतील 4 न्यूक्लियस होतील. 4च्या नंतर काय होतील 8 न्यूक्लिएट होतील आणि हे असं होत असताना शेवटी काय होणार आहे 8 न्यूक्लिया फॉर्म्स होतील आणि 4 ॲट ईच पोल हे होणार. आणि हे जे काही डिव्हिजन आहे हे डिव्हिजन जे न्यूक्लियस आहे त्याला फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन असं म्हटलं जातं. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन बिकॉज जनरली कसं असतं बघा न्यूक्लियस डिव्हिजन झाल्यानंतर लगेचच काय होणार आहे न्यूक्लियस नंतर लगेच काय होईल सेल मेम्ब्रेन. ओके सेल मेम्ब्रेन तयार होणार म्हणजे एक न्यूक्लियस झालं डिव्हिजन झाली लगेच सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं सेल फॉर्म झाली. अशी एक डिव्हिजनची मेथड आपण बघितलं आहे. पण इथं तसं होत नाही. इथं न्यूक्लिअर डिव्हिजन डज नॉट फॉलोड बाय अ सेल वॉल फॉर्मेशन, नॉट इमिजिएटली फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, सो इट इज नोन ॲज फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. आता इथं काय झालेलं आहे की 8 न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत म्हणजे 4 ॲट ईच पोल, देन 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच न्यूक्लियाय migrates towards the center and it is known as polar nuclei. आता वरच्या एका पोलला 4 न्यूक्लियस असणार आहेत म्हणजे इथं तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये की इथं काय असेल तर हे सगळे डिव्हिजन म्हणजे ह्या फर्स्ट डिव्हिजन आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितली, सेकंड थर्ड, त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं ही फर्स्ट डिव्हिजन असणार आहे, ही फर्स्ट डिव्हिजन मायटोसिसची, त्यानंतर ही सेकंड असेल, त्यानंतर ही थर्ड असेल. या थर्ड डिव्हिजननंतर काय असणार आहे इथं आपले बघा इथं ॲक्च्युली 4 न्यूक्लियस असतात त्यातला एक आपला सेंटरला मायग्रेट झालेला आहे, इथला एक सेंटरला मायग्रेट झालेला आहे. हे दोन्ही पोलर न्यूक्लियस काय होतील मायग्रेट होणार. मायग्रेट झाल्यानंतर काय होईल तर 3 न्यूक्लियर टुवर्ड्स मायक्रो. आता इथं बघा हे 2 पोलर न्यूक्लियस झाले. त्यानंतर मायक्रोपायलर एंड कुठं तर या बाजूला हे जे काय आहे तिथं काय असतं तर 3 न्यूक्लियर टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड कन्सिस्ट एग ॲपेरेटस. ह्याच्यामध्ये काय असणार आहे एग ॲपेरेटस विथ अ लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल. म्हणजे ही इथं जे 3 आहेत त्यातला हा सेंटरचा आहे तो एग ॲपेरेटस असणार आहे. हा सेंटरचा असेल तो एग ॲपेरेटस असेल आणि त्याच्या साईडला जे काय ह्या 2 सेल दिसतात याला काय म्हटलं जातं सिनर्जिड्स. अँड ती सिनर्जिड्स हे सिनर्जिड्स ज्या दोन्ही साईडला आहेत हॅप्लॉइड सिनर्जिड्स हे काय येतात सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड्स. एक ॲडिशनल याचं फंक्शन काय असेल सिनर्जिडचं दे हॅविंग द सेल्युलर थिकनिंग ॲट द मायक्रोपायलर टिप. त्यांच्याकडे एक सेल्युलर थिकनिंग आहे आणि इट इज नोन ॲज अ फिलिफॉर्म ॲपेरेटस. याचं फंक्शन काय तर इट गाईड्स द पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग. म्हणजे जेव्हा पोलन ट्यूब फॉर्म होते तर त्याला गाईड करायचं काम हे काय करतात हे फिलिफॉर्म ॲपेरेटस करतं. सो नेक्स्ट इज देअर आर अँटीपोडल सेल. आता इकडे हे जे काही 3 सेल्स आहेत तशाच परत काय असणार त्याच्या अपोजिट पोलला काय असतील ह्या अँटीपोडल सेल्स असतील. नेक्स्ट बघा 2 पोलर हॅप्लॉइड न्यूक्लिय फ्यूज टू फॉर्म अ डिप्लॉइड सेकंडरी ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आता जे काही 2 पोलर हॅप्लॉइड न्यूक्लिय असते ते काय होतात फ्यूज टू फॉर्म अ डिप्लॉइड सेकंडरी ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. सो फायनली अ 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज एम्ब्रिओ सॅक. हे कसं झालं तर 7 सेल कसे किंवा 8 न्यूक्लिएट कसे तर तुम्हाला माहिती आहे की हे इथले 3 न्यूक्लिय असतील आणि परत हे पोलर न्यूक्लिय 2 झाले 8 न्यूक्लिएटेड. नंतर काय असेल आता इथं सेल मेम्ब्रेन फॉर्म झाल्यानंतर काय असणार आहे ह्या 3 सेल असतील पण हे जे काही 2 न्यूक्लियस आहेत दे आर एनक्लोज इन अ सेंट्रल बिग सेल. सो 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर दॅट इज एम्ब्रिओ सॅक इज
form, and this is the whole structure of formation of female gametophyte. म्हणजे परत एकदा बघा इथं काय असेल, ह्या डायग्राममध्ये ऑल ओव्हर सगळं स्ट्रक्चर किंवा सगळी प्रोसेस इथं एक्सप्लेन आपण बघू शकतो तिथं. तर फर्स्ट काय असणार आहे, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड. इट फॉर्म्स द tetrad of tetrad, then megaspore, tetrad of megaspores, then first three are degenerate and lowest, म्हणजे जे काय लोएस्ट आहे तो काय होतो तर ॲज इट इज राहतो, म्हणजे तोच फंक्शनल असणार आहे, फंक्शनल असणार आहे. त्यानंतर तो थ्री मिओसिस, त्यांचं काय मायटोसिस, मायटोसिस स्टेजमध्ये काय होतं त्याचं परत डिव्हिजन होतं. डिव्हिजन झाल्यानंतर काय होणार आहे तर इथं जे काय न्यूक्लियस असतील पोलर न्यूक्लियस मायग्रेट होणार, सेंटरला येतील, त्यानंतर ते फ्यूज होतील. परत इकडं काय असेल, हे एग ॲपॅरेटस सराउंडेड बाय टू सिनर्जिड्स that is a supporting in nature. Then opposite to it there are antipodal cells, and finally there is formation of embryo sac, and which is 7 cell and 8 nucleated structure. Okay, this is the formation of male and female gametophyte. आता हे सगळं पूर्ण जे काय मेथड आहे किंवा हा जो सिक्वेन्स आहे, हे जे काय स्टेप्स आहेत ते पूर्ण ह्या डायग्राममध्ये एक्सप्लेन झालेलं बऱ्यापैकी समजले असतीलच तुम्हाला. तर आज या सगळ्यामध्ये जर तुम्हाला कुठलाही पॉईंट जर समजला नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जर नेक्स्ट व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जे काही हे प्रेझेंटेशन्स आहे म्हणजे PPTs आहेत तर त्या तुम्ही नोट्स म्हणून तुमच्याजवळ ठेवू शकता, ते तुम्ही वापरू शकता.